महिलेला घरी सोडण्याचे कारण सांगून जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक बलात्कार, 2 संशयित आरोपी अटकेत तर 1 फरार। भुसावळ तालुक्यातील खेडी रोडवर रविवारी 20 जुलै रात्री 8 वाजेच्या सुमारास महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून 1 आरोपी फरार झाला आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेतील पीडित 35 वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास ग्रामखेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल बिलाले, कुंदन गोरेलाल बिलाने आणि शंकर भगवानसिंग बिलाले राहणार भुसावळ यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत दुचाकीवरून जंगलात नेले। तेथे तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला। हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे। या घटनेतील 2 नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयातर्फे त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। नेमकं कारण असं आहे की दिनांक 20 तारखेला रात्री 8:30च्या दरम्यान एक महिला होती, ती तिच्या मावशीकडे गेली होती। मावशीकडे रात्री उशीर झाल्यानंतर त्या मावशीच्या ओळखीचे 2 लोक होते। ती मावशी बोलली की तू या लोकांसोबत जा, की तुला घरी सोडून देते। पण त्या लोकांनी घरी न नेता जो खेडी रस्ता आहे त्या रस्त्यावर तिला मागच्या साईडला घेऊन गेले जंगलात भागात, आणि ते 2 भाऊ आणि अजून त्यांचा एक 3रा भाऊ तिथे बोलवला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिला तिथे मारलं वगैरे। 21 तारखेला ती बाजारपेठ पोलीस स्टेशनला आली। तिने घटनेची सर्व माहिती दिली आणि तो गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता 2 आरोपींना अटक केलेली आहे, 1 आरोपी फरार आहे। सर, ही घटना जी आपली तालुका पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला झाली, कुठे झालेली काय? तालुका पोलीस स्टेशनची बॅक साईडने म्हणते ना, जो खेडी रस्ता आहे ग्रामीणचा, त्या रस्त्याने सरळ आपण पुढे गेलो 1 किलोमीटर 1 ते 2 किलोमीटर, त्या भागात ती घटना घडलेली आहे, जिथं एकदम वस्ती नाहीये, काहीच नाहीये आणि त्या भागात पूर्ण जंगल आहे, अशा भागात घडलेली आहे। यामध्ये एकूण आरोपी किती?